रंगामध्ये एक मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अरे हजार असतील धर्म लाख असतील जाती सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. शक्तिबुद्धी युक्ती जनसेवेची भक्ती राजा कसा असावा जसा राजा शिवछत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होताना उपस्थित जमलेल्या माझ्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मी प्रथमतः या ठिकाणी बडस्वी बडपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. आणि आता घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या रंगभरी दुनियामध्ये डाबाला होती सुरुवात. वाह रिव्हर्स रिव्हर्स पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये विडी अर्थात विशाल नारकचा पाहायला मिळालाय. परफेक्ट मिडल ऑफ द मॅच सनसेटी चौकातील 4 धावा. याच्या मागे आपण पाहतो की आजच्या दिवसातील पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये डित्रदीप खेळी साकारली. सामना जिंकून दिला तिथे मित्रांनो विशाल आंबळेला आणि तिथे मात्र विशाल अविनाश आंबळेनं सामना जिंकून दिला. माफ करा. त्यांच्यासाठी या ठिकाणी आपण पाहतो की पारितोषिक येथे आशिष कांचेर यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. अत्यंत नेत्रदीपक खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारली. 17 चेंडू खेळ 47 धावांची एक मोठी बिग बॅटल पाहायला मिळाली तिथे. 5 धावा धोपलकावरती असणारा स्ट्राईक मध्ये विशाल. वाह डाबा पाय पुढे घेत हलक्या हाताने खेळलेला फटका. इथे मात्र आतामध्ये चेंडू येऊ शकला आणि टेरेक्सेकाच्या नशिबाड दिलेली साथ होती तिथे आणि नशिबाड एकदा मिळाली आहे. तर सुखरूप घंट्यामध्ये जाऊन पोहोचलं तिथे शंकर वायकर. साधावा धोपलकावरती असताना इथे मात्र आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ टाकून झालेला आहे. 3 चेंडू टाकल्यानंतर आपण पाहिलं साधावा दोन्ही बॅटर्सने मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीते इथे बनवलेले आहेत. डंदू लोटेचा पुढील चेंडू डान्सिंग दांडू विकेट फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला. तिथे मात्र शॉर्ट मिडऑफ मध्ये महाराष्ट्र पोलीस समी काकडेनं अत्यंत एक दर्जेदार चेंडू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर चेंडूला स्टॉप केलेला आहे. वा चांगलं फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. प्रकाश झोतातील इथून पुढचे होणारे सामने आता आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतील. बागे सरकत बोटा फटका खेळायच्या शोधात होता तिथे आणि कारेगाव नगरीचे उद्योजक सन्माननीय नवले साहेब आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेला आहात. UKNPL 2026 स्पर्धेच्या निमित्तानं आपलं देखील स्वागत करतो आणि आपणच विनंती राहिला पण आता मुख्य मंचावरती आणि विराजमान व्हा ही विनंती असेल. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये लागत 2 चेंडू डॉट टाकले नंदू लोंढेनं आणि स्क्वेअर गेटचा फटका ताबडतोब फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी चेंडूनं वेगदार गेलाय. चेंडू पोहोचला सीमा पार. धावा भेटतील 4. येतोय सनसडी चौकार. तो पुन्हा एकदा पुढील चेंडू दुसऱ्या षटकाला सुरुवात होती बा. दुसरं षटक टाकण्यासाठी आपण पाहतो पुढे आता कोरेगाव मूळ या गावाला बिलॉंग करणारा एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे एक कर्तुबदार अधिकारी आहेत. समी काकडीला पुढे आणला आणि त्यानंतर तितक्याच मोठ्या ताकदीचा एक ताकदवान फलंदाज आपण पाहत आहोत. लाईट्समॅन यांना विनंती राहील. कमरमधील आपण पाहतो की लाईट्स लागलेली नाहीये. ती लाईट आपण चालू करायची विनंती असेल. सर्व टावर्स लागलेले आहेत. एक टावर फक्त बंद असणार आहे आणि तो टावर आपण आता चालू करा. वाह
काय चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे समीर काकडेने केला होता. बॅट व ते चेंडू येऊ शकला नाही. विशाल धारक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठा डाव. व्यावसायिक खेळाडू खऱ्या अर्थाने आपण पाहतो की हा खेळत असतो. महाराष्ट्र टेनिस विश्वामध्ये आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने त्यानं टेनिस पटलावरती अधिराज्य गाजवलंय. इथे मात्र डाबा पाय पुढे घेत परफेक्ट मिडल ऑफ द मॅट आणि इथे मात्र योगेश नारायण सातपुते गेले त्याला सलामी दिली आहे. परफेक्ट मिडल ऑफ द मॅट सनसनी देईल साधावा षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. साहिल माडिक चेंडूची पाठमोरी करतो आणि तिथे मात्र 2 धावा अडवण्यासाठी तिथे प्रयत्न केलेला आहे. 2 धावा तिथे प्राप्त होतील. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावीच्या पद्धतीने वाढव धोपलकवतीने चटकूचा पटवाद 18 धावा इथे मात्र लागले जात आहेत. विशाल धावा मैदानाच्या आतमध्ये बडवताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी आता एक मोठी स्थिती सापड्याची बदलण्याची एक मोठी ताकद तो मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतोय पहा विशाल. त्यानंतर परफेक्ट विडल केला होता आणि अक्षरशः क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं इथे. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडतोय. सनसनी चौकारी 4 धावा. देण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा पाय पुढे घेत आडव्या बॅट खेळायला फटका तिथे मात्र फेकी सुद्धा ताबडतोब गेली. एकदम मिळाली पा एका धावीच्या मदतीने वाढो धोपलकावरती 23 लॉस ऑफ द 0 विकेट. 23 धावा धोपलकावरती आहेत. तेवीस धावा धोपलकावरती. स्ट्राईक मध्ये पाहिलं तर शंकर वायकर उरुळीकांच्या नगरीमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने एक अजिंक्य स्पोर्ट या शॉपचे ओनर आहेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की विशाल धारक नॉन स्ट्राईकला असेल. व्हीडी स्पोर्टचे ओनर आहेत आणि इथे मात्र वाह क्लासिक होता तिथे आपला तू फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. एक टप्पा घे चेंडू जातोय. बाजी सरपत अमित बाबा कांचन यांच्या बोर्डवरती जाऊन चेंडू आदळला. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. सणसणी चौकार 4 धावा. खेळ संपतो आणि धोपलकावती आतापर्यंत धावा कुठून काढलेले 27. बारा चेंडूचा खेळ संपत धोपलकावती 27 धावा कुठून काढण्याचा निश्चित प्रयत्न 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ठेवला आणि त्याचबरोबर एक मोठी बिग बॅटल पाहायला मिळते. स्वतःला कुठेतरी सिद्ध करतायत. ज्याप्रमाणे झाडाची पाने गळल्याशिवाय नवीन पालवी फुटत नाही त्या प्रकारे अडचणी आणि संघर्ष चांगले दिवस येत नाहीत आणि इथे कुठे त्याचा संघर्ष शिवाय मैदानाच्या आतमध्ये खरं तर आता पर्याय दिसून येतोय आणि अक्षरशः इथे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरच्या माध्यमातून आता संघर्ष आहे. संघर्षमय खेळी इथे सातत्यानं पाहायला मिळते. संघर्ष आता इथे पडायला लावतायत अपवियात. वाह रिव्हर्सचा फटका मैदानाच्या आतमध्ये कुणाचे जागर होता तिथे. चेंडूला स्टॉप केलाय. फेकी सुद्धा ताबडतोब केली आहे आणि एका धावीवरती समाधान पाडावं लागेल आपल्या सगळ्याला. एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती नजर टाकूयात. 28 धावा धोपलकावरती असताना हलक्या तड खेळायला फटका होता. त्यानंतर आपण पाहतो की शॉर्ट पॉइंट मध्ये कुणाल होतं तिथे एकदम मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती नजर टाकून 29 धावा धोपलकावरती आहेत. त्यानंतर मोठ्या फटकेच्या शोधात मात्र होता तिथे. बॅटची हलकीशी काना घेतली चेंडू. जसं हवं तसं बॅट मध्ये चेंडू येऊ शकला नाही विशाल धारकच्या.
आणि डॉट चेंडूची घोषणा धोपलक सेर असेल 29 धावा धोपलकावरती आहेत. आपण पाहतो की महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन तो पोहोचलाय. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खऱ्या अर्थाने एक मोठा डाव प्रस्थापित केलेला अलीकडच्या काळामध्ये. तो विशालदार खऱ्या अर्थाने मैदानी शॉटमध्ये संघासाठी ते लढताना पाहायला मिळतोय. ज्याच्या वाटेला संघर्ष आलाय त्याच्या नशिबात यश निश्चितच असतं. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सूर्य आज मावळला तरी तो उद्या सूर्योदय हा होतच असतो. आणि ते मात्र वाईट चेंडूची घोषणा मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धावेच्या मदतीने वाढवत धोपलकावरती नजर टाकूयात. गुल्लेका कळवतात ओमकार बेत्रे 30 धावा धोपलकावरती आहेत. 2.3 षटकाचा खेळ संपत असताना पुढे एकदा रिव्हर्स पुलचा फटका मैदानाच्या आतमध्ये अखिल आणि त्या चेंडूला स्टॉप केलं पा कुणाल आणि तिथे मात्र एक धाव मिळाली आहे. एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावरती नजर टाकूयात. आपण पाहतो आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत. पडाळा पॅन्थर संघानं 31 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. एक मोठं सूत्र हाती घेतलेले दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स पुलचा फुट एकदा फटका मैदानाच्या आतमध्ये विशालदार वाऱ्यासारखा धावलाय. चित्त्याची सप्लाय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि ते मात्र एक धाव कंप्लीट होते. 32 धावा धोपलकावरती आहेत. उरळी कांचन डगरीचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय आशिष काका कांचन पाटील सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित आहात. आपलं देखील मी प्रथमतः UKNPL 2026 स्पर्धेच्या डेबितांनो स्वागत करतो. आणि त्यानंतर जमियत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डावाला सुरुवात होती. गोलंदाज तयार. 32 धावा. साईल माडिक पुढील चेंडू डावा पाय पुढे घेतला होता. आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये आणि ते डॉट चेंडूची घोषणा. जेल होतं तिथे मित्रांनो. अक्षरशः कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये एक वेगळी परिस्थिती पाहायला मिळाली असती. जेल टिपला असतं तर वेगळं इथे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट निर्माण झालं असतं. बंटी जातो आपण पाहतो की पाडी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 12 प्लेअर म्हणून खऱ्या अर्थाने आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू आपण पाहतो की चांगला फटका खेळायचा प्रयत्न तिथे शंकर वायकरचा राहिलाय. डीप मिड विकेट मध्ये पहा धीरज जाधवला पुढे आणलं चौथं षटक टाकण्यासाठी. कालच्या अंतिम सामन्यामध्ये पाहिलं तर आपण पाहतो की महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव तिथे गेम चेंजर ठरला. सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. मित्रांनो अत्यंत एक नेत्रदीपक खेळी त्यानं मैदानाच्या आतमध्ये साकारली आणि आता आपण पाहतो की इथून पुढची मैदानाच्या आतमध्ये असणारी त्याचं योगदान किती महत्त्वाचं आपल्या संघाला इथून पुढे राहणार आहे.
हे पाडव सुद्धा महत्वाचं असेल. एका बाजूला पाहिलं तर वाह वाह भाई वाह, परफेक्ट मिडल ऑफ द मॅच. क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं विशाल धाराकडं. डीप लॉंगोच्या डोक्यावर मोठा प्रहार. शिव पुलचा फटका. षटकारा पाठोपाठ रिव्हर्स पुलचा चौकार मैदानाच्या आतमध्ये सजवला विशाल धारक. 4 धाबा मिळतील. चौकार आपण पाहतो की युकी NPL 2026. वाह, इथे पुन्हा एकदा रिव्हर्स पुलचा पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल आणि ते मात्र कळवतील. षटकार 6 धावा. मध्ये विशाल धारक इथे सेट होतोय. स्वतःची इरादे इथे स्पष्ट करतोय पहा. आणि पुढे एकदा रिव्हर्स फुल फटका खेळायचा प्रयत्न. इथे मात्र डॉट चेंडू. 49 धाबा धोपलकावरती. आतापर्यंत 16 चेंडू त्याने खेळलेले, 36 धाबा बडवलेले. तिथे मात्र आपण पाहतोय विशाल धारक यांनी 50 धाबा पूर्ण केले. तर यश इव्हेंटचे सर्व सन्माननीय सुनील भाऊ कासोडे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचे पारितोषिक असेल. चौकार 4 धाबा.
डावाला सुरुवात होते पाबिताडो. 4 षटकांचा खेळ संपत धोपलकावरती 53 धावा आहेत. कोणताही गडी इथे बाद नाहीये. आपण पाहिलं तर एका बाजूला शंकर वायकर स्ट्राईक मध्ये 7 चेंडू खेळला आतापर्यंत 11 धावा बडवलेल्या. दुसऱ्या बाजूला विशाल धारक संघासाठी बैताडा शॉटमध्ये पूर्णपणे लढलाय बा. 17 चेंडू तडा वैयक्तिक बैताडा शॉटमध्ये खेळलेले 40 धावा बडवलेल्या आहेत. आणि एक मोठी बिग बॅटल दोन्ही बॅटलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी दोन्ही फलंदाज बैताडा शॉटमध्ये पूर्णपणे सेट होत आहेत. इथे मात्र चांगला फटका बैताडा शॉटमध्ये डीप फाईन लेग मध्ये अत्यंत दूरवरून अंतर कापा चेंडू आलाय आणि चेंडू पोचला सीमारेषा पार. धाबा मिळतील 4. येतो सडसडी चौकारशा धाबा. सत्तावन्न धाबा धोपलकावरती असताना इथे मात्र आपण पाहिलं तर एक चांगला फटका बैताडा छातमध्ये शंकर मायकड सजवला. वा काय फटका बैताडा छातमध्ये सजवलाय. गुडघाट एक धाबा शाद एक बॅक टू बॅक दुसरा सडसडी चौकार येतो 4 धाबा. टाटा मोटर्सचे सन्माननीय अविनाश दादा कांबळे आपण साबड्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झाले. आपलं देखील स्वागत करतो. या ठिकाणी 50 धावा विशाल धारकडं पूर्ण केलं तर एशियनचे सर्व सर्वाडी सुनील भाऊ कासुर्डे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक राहील. ऍक्टिव्हा गाडीची लाईट बंद करा. विनंती राहील. साबडा बैताडा छातमध्ये चालू आहे. लाईट कोडी चालू करणार आहे गाडींची ह्याची आपण नोंद घ्या. 4.2 षटकाचा खेळ संपल्यानंतर साहिल थापुडी चेंडू. वा चांगला फटका बैताडा शॉटमध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गॅप शोधला होता. रूम बनवलाय. शंकर बायकर याच्या बॅट मधून येत आहे 4 धावा. पासष्ट धावा धोपलकावरती पुन्हा एकदा मित्रांनो लागोपाठचे 3 चौकार एका वळीने बैताडा शॉटमध्ये इथे मित्रांनो सजवलेले आहेत. शंकर मायकड स्वतःची इरादे स्पष्ट करतोय. विशाल धारक साठी पुन्हा एकदा पारितोषिक येते. 50 धावा बनवल्या तर इथे के अर्थात किरण खेडेकर यांच्या माध्यमातून 1111 रुपयांचं पारितोषिक 50 धावेसाठी विशाल धारकच्या खेळीसाठी असणार आहे. रिव्हर्स पुल फटका बैताडा शॉटमध्ये खेळायचा प्रयत्न होता तिथे. त्यानंतर आपण पाहतो पुन्हा एकदा वा भाई वा बैताडा छात मध्ये उठल्या आगडीच्या झोळा फेकून दिला सीमारेषा बाहेर. लाल बुंद तोपेचा गोळा. शक्कर 6 धावा. वा इथे एक चांगला फटका बैताडा शॉटमध्ये खेळायचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतो की बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होऊ शकला नाहीये. परंतु 5 षटकाचा खेळ संपला आणि धोपलकावरती आतापर्यंत धावा कुठून काढलेले 71 धावांची एक मोठी बिग बॅटल आपल्याला 2 बॅटलची पाहायला मिळाली. एक मोठी इनिंग आहे मित्रांनो. आपण पाहतो की 5 षटकाचा खेळ संपला 71 धावा बनवलेले आहेत. शंकर भाऊ वायकर यांच्या अर्धशतकी खेळीसाठी पन्हाळा पॅन्थर संघाचे संघ बालक सन्माननीय विजय भाऊ तुपे यांच्या माध्यमातून
501 रुपयांचं पारितोषिक असेल आणि त्याचबरोबर यश इव्हेंटचे सर्वेसर्वा सुनील भाऊ कासर्डे यांच्या माध्यमातून विशाल धारकच्या 50 धाव्यांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. त्याचबरोबर बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा होतीये. के अर्थात किरण खेडेकर यांच्या माध्यमातून सुद्धा विशाल धारकच्या 50 धाव्यांसाठी 1101 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र नंदू लोटेला आसमान दाखवलाय. वा भाई वा, काय फटका मैदानाच्या आतमध्ये सुचवलाय. एकदा उडीचित मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढू धोपलकावती 28 लॉस ऑफ द 0 विकेट. अत्याहत्तर धावा. एक चांगलं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दोन बॅटर्सने इथे ठेवलेलं आहे. आपण पाहतो की एक चांगली भागीदारी टिकवली पा मित्रांनो. कोणतीही काही गडबड इथे आपल्याला दोन बॅटरच्या माध्यमातून इथे पाहायला मिळत नाही. त्यानंतर बॅक टू बॉल फटका खेळला. एकदा मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर केला. इथे मात्र चित्त्यांची चपळाई पाहायला मिळाली आणि पाहता पाहता दोन धावा कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 80 धावा आतापर्यंत इथे पडाळा पॅन्थर्स संघाच्या पूर्ण होत आहेत. 5.30 षटकाचा खेळ संपत असताना त्यानंतर आपण पाहतो हलक्या तडक खेळलेला फटका. तिथे मात्र महाराष्ट्र पोलीस विशा धीरज जाधव होता तिथे सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचला शंकर बायकर. तिथे मात्र सिंगल मिळाली आहे. 81 धावा धोपलकावती. 19 चेंडू खेळलाय. 47 धावा आतापर्यंत बनवल्यात विशाल धारकडं. तर 15 चेंडू 32 धावांची नेतृत्व खेळी साकारली आहे शंकर वायकरडा. दोन बिग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये ते संघासाठी लढत आहेत. आता पाहूयात अर्धशतक किती पूर्ण होणार की काय, परंतु स्क्वेअर गटचा फटका खेळण्याच्या प्रयत्नात एक अफलातून चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला नोंदू लोडेड आणि तिथे मात्र डॉट चेंडूची घोषणा होतीये. एक मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करण्या ईशाचा पहिला मंत्र आहे आणि दोन बॅटर्सने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 0 20 निर्माण केलेला आहे. एक चांगली सुरुवात त्यांची मैदानाच्या आतमध्ये राहिली. दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये संघासाठी ते लढताना पाहायला मिळतात. स्वतःला सिद्ध करतायत आणि त्यानंतर चांगलं चेंडूला सर्व देण्याचा प्रयत्न व्हेरी शॉट होतोय ते नंदू लोंढेकडे. एक स्लोलेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे प्रॉपर चेंडूची पाहणी केली आणि संबाद देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये विशाल धारकडे गेला. तिथे सिंगल आली आहे. 6 षटकांचा खेळ संपला आणि धोपलकावरती धावा बनवल्यात 82 धावा. 7व्या षटकाला होते सुरुवात. सहा षटकांचा खेळ संपला. 82 धावा बनवल्या. ड्रिंक ब्रेक आता इथून पुढे असेल.
त्याच्यासाठी पारितोषिक आहेत. एशिवेंटचे सर्वे सर्वा सन्माननीय सुनील भाऊ कासुर्डे यांच्या माध्यमातून 50 धाब्यांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल आणि किरण खेडेकर यांच्या माध्यमातून 50 धाब्यांसाठी विशाल धारकच्या 1111 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र षटकारानं 6 धाबे कंप्लीट करतो. इथे 50 धाबा अर्ध षटके इथे ओलांडलेले. विशाल धारकचा खेळ आवडला असेल ना तर एक जोरदार टाळी होऊन जाऊ दे मित्रांनो. या स्पर्धेतला षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला विशाल धारकचा. आणि ते मात्र पुन्हा एकदा पाहूयात. उंची मिळाली आहे, लांबी मिळाली आहे मित्रांनो. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. समीर काकडेला आसमान दाखवतोय. कैलासी संताबाई ज्ञानदेव कांचन पाटील यांच्या गॅलीला सन्मान दिली आहे. षटकार येतोय साधावा. आतापर्यंत काय मैदानाच्या आतमध्ये कॉम्पिटिशन आपल्याला 2 बॅटरचं पाहायला मिळालं. एक मोठी स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये आखली होती. समीर काकडेला आसमान दाखवतो आणि त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा पुढे चेंडू. इथे तिसरा येणार की काय. परंतु आपण बॅटिंग मॅचची लिडिंग एज एकदा घेतली. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तिथे कंप्लीट केलाय आणि पाहता 2 धाबा इथे पुढे होत आहेत. 96 धाबा धोपलकावरती आहेत. आपण पाहतो की शंकर मायकलच्या सुद्धा 50 धाब्यांसाठी सुद्धा संघाचे संघमालक विजय भाऊ तुपे यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर संघाचे संघमालक विजय भाऊ तुपे यांच्याकडूनही आपण पाहतो की विशाल धारकच्या अर्ध षटकी खेळीसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक त्यांनी कळवलेलं आहे. स्टेडियमला खेळायला फटका होता. त्यानंतर फेकी थोडीशी अस्तव्यस्त येते. खरं येईल फेकी 2 धाबा मिळतील आणि 2 धाबीच्या पद्धतीने आपण पाहतो. पडाळा फॅद संघ आतापर्यंत धाबा वाढवतोय. 98 लॉस ऑफ द 0 विकेट. 58 धाबा बिनबाद 58 धाबा आतापर्यंत बनवलेले आहेत. काही बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. कौतुक करावं लागेल जोडीचं. आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगलं कॉम्पिटिशन ठेवत आपण पाहतो की डाबाला पुढे घेऊन जाण्याचा डिजिट प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय. आणि ते विशाल 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 धारक तू चंद्रपाठ डबात बॉल पाठवलाय ढगात. धाबा मिळतील 6. येतो तिथे रुबाबदार षटकार. वाह क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय. आणि बॅक टू बॅक तिथे मात्र आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये अतिशय मागणं ठरलाय. समीर काकडे बिग बॅटल षटकार साधावा. विशाल धारक अत्यंत दर्जेदार खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारलेले. एक जोरदार टाळी होऊन जाऊ द्या विशालसाठी. जोरदार टाळी होऊन जाऊ द्या. आपण पाहतो की नाईट क्रिकेट मध्ये खऱ्या अर्थात आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक मोठा इतिहास इथे आपल्या डावावरती खऱ्या अर्थानं प्रस्थापित करतोय विशाल धारक. अत्यंत दर्जेदार अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि त्यानंतर अंतिम षटकाला होते सुरुवात. अंतिम षटक टाकण्यासाठी आपण पाहतो की सागर कांचनला पुढे आणलं जाते. सागर कांचन आपण पाहतो अंतिम षटकामध्ये किती धावा देण्याचा डिजिट प्रयत्न आता इथून पुढे राहणार आहे. धोपलकावरती लागले जात आहे. 7 षटकाचा खेळ संपत असताना आपण पाहिलं तर खरं तर लाईव्ह स्क्रीनवरती आपल्याला
प्रेक्षक मंडळी खऱ्या अर्थात आपल्याला इथे डगआउट मध्ये दिसताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. एकशे 10 धावा धोपलकावरती असताना सागर आणि इथे मात्र आपण पाहतो की फर्स्ट स्लिपचा खेळाडू साहिल माडिक होता तिथे. चांगले चेंडूला स्टॉप केलं त्यानं. एकदम मिळेल आणि एका धावीच्या पद्धतीने बाडू धोपलकावरती नजर टाकून 111 धावा धोपलकावरती आहेत. हे कॉम्बिनेशन आहे पामिताडू. ही योजना आहे कारण की शंकर वायकरला माहिती आता कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आता विशाल तारक सेट झालेला आहे. त्याच्यासाठी आपण एक सिंगल काढू देऊयात. ही स्ट्रॅटेजी त्या मैदानाच्या आतमध्ये वापरली आहे. वाह इथे मात्र बंडगटाचा मोठा वापर केला फटका खेळण्यासाठी. परफेक्ट मिडल ऑफ द मॅट आणि डीप लॉंग ऑफ चेंडू करून एक टप्पा घेत चेंडू जातो सीमा पार. धावा भेट विश्वास घेऊन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होता आणि त्याचबरोबर तो विश्वास मैदानाच्या आतमध्ये ते शांत ठरवतोय. विश्वास फक्त आपल्या हातावरती ठेवायचा. जोपर्यंत हा शाबूत आहे तोपर्यंत नशिबात सुखाची भाकर नक्कीच मिळत असते. आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं कुठेतरी एक मोठी शाबूत आपल्याला इथे पाहायला मिळते विशाल दारकची. तर दुसऱ्या बाजूला शंकर वायकर वाईट चेंडूची घोषणा. 116 धावा धोपलकावरती आहेत. एक मजबूत पकड सापड्यावरती ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर स्वतःचं अस्तित्व. डान्सिंग डाऊन द विकेट फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. कलावती लॉनच्या बोर्डच्या डोक्यावरून अगदी चेंडू सीमारेषा बाहेर जातोय. एक 6 धावांसाठी पहिला 9 षटकार. 6 धावा. आतापर्यंत रेकॉर्ड ब्रॅक मैदानाच्या आतमध्ये धावा बनवण्याचा निश्चित प्रयत्न इथे 29 धावा 86 धावीची नेत्र दीपक खेळी. फुल एकदा फ्लाईट. वाह काय फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय विशाल दारक. 6 धावांसाठी षटकार. आतापर्यंत संपला. आतापर्यंत 30 चेंडू खेळत 92 धावेची नेत्रदेपी खेळी साकारलेली आहे. आपण पाहतो की 50 धावा ओलांडत पुन्हा एकदा 100 कडे वाटचाल करतो आणि ते मात्र 98 धावा बनवलेल्या आहेत एका बोलीनं. ₹1000 पारितोषिक. आपण पाहतो की 100 धावा बनवण्यासाठी ते मात्र या स्पर्धेतला रेकॉर्ड ब्रेक धावा 100 धावा पूर्ण करतोय विशाल दारक. एकशे 4 धावा बनवलेल्या आहेत विशाल दारकनं. स्वतःचं अस्तित्व तिथे पणाला लावलंय. अस्तित्वावरती आल्यावरती सर्व पणाला लावून लढायची ताकद त्या मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने या पर्वामध्ये केली आहे आणि खऱ्या अर्थाने मोठा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला.
32 चेंडूमध्ये 104 धावा बनवलेले आहेत, 140 धावा गुंडूक आलेले आहेत. प्रतापगड ऑरियस संघाला आता इथून पुढे 48 चेंडूमध्ये 141 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी आता इथून पुढे राहणार आहे. पुढील साबड्याचा नाणेफेक संपन्न करतोय. चला पुढील साबड्याचा नाणेफेक आपण आता संपन्न करणार आहोत. मल्हारगड युद्धास विरोधामध्ये लोहगड रॉयल्स दोन्ही टीमला विनंती राहील नाणेफेक करण्यासाठी आपण आता टॉस बॉक्स मध्ये या, ही विनंती असेल. मंडळींची आपण पाहतो त्याला म्हणून जिंकल्या आणि त्याचबरोबर खऱ्या तर आपण पाहतो की एक मोठा संघर्ष पैजाडा शॉटमध्ये सातत्यानं पाहायला मिळाला. एक चांगली खेळी पैजाडा शॉटमध्ये साकारलेली आहे. डबल सुरुवात होते. 48 चेंडूमध्ये 141 धावींची गरज असताना दोन बॅटर्स मैदानात शॉटमध्ये दाखल होतात. एका बाजूला पाहिलं तर सचिन कांचन स्ट्राईक मध्ये असेल, नॉट स्ट्राईकला महाराष्ट्र बोलीत धीरज जाधव पहिलं षटक टाकण्यासाठी गोलदार ट्रॅक मध्ये आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. विशाल दानकला पुढे आणलं जात आहे. एक आयकॉनिक खेळाडू आहे मित्रांनो, एक मोठी आयकॉनिक इनिंग त्यानं पहिल्या शॉटमध्ये त्यानं साकारली आहे. आणि आपण पाहतो की खऱ्या तडं सापड्याचा आनंद घेण्यासाठी जनता या ठिकाणी आगमन होतोय. उल्लेखाच्या डगरीचे प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय महेंद्र तथा ज्ञानोबा कांचन पाटील आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं देखील स्वागत. त्यानंतर घेऊन जातात आता मला साबडेच्या दिशेनं. सातत्यानं कुठेतरी आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला विशाल दारकला डोळ्यासमोर आणावा लागणार आहे.
आता गोलंदाज ट्रॅक मध्ये विशाल धारकच असेल. वा, सुरुवात तर चांगली आहे. डीप लॉंग मध्ये खेळलेला फटका. तिथे मात्र एक सुंदर फील्ड पाहिजे शॉट मध्ये उतारा पाहायला मिळेल. एकदम मिळाली आहे आणि एका धावीच्या मदतीने आपण पाहतो धावांचा श्रीगणेश होतोय. एक चांगली सुरुवात पाहायला मिळाली. धावांचा श्रीगणेश झाला. एक सिंगल घेतलेला तर स्ट्राईक मध्ये आपण पाहतो महाराष्ट्र पोलीस धीरज जाधव कालच्या अंतिम सामन्यामध्ये आपण पाहिलं गेम चेंजर ठरला होता मित्रांनो धीरज जाधव. 47 धावा त्या व्यक्ती बनवल्या होत्या आणि आपण पाहतो की सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणजे याही फलंदाजाकडे मोठी क्षमता आहे, मोठी गुणवत्ता आहे आणि आपण पाहतो की एक मोठी स्ट्रेंथ इथून पुढे बैठण्याच्या हातमध्ये पाहायला मिळणार की काय. तो धीरज जाधव आता स्ट्राईक मध्ये असेल. पहिला चेंडू इथे विशाल धारकचा खेळणार आहे. वाईट चेंडू. अवंतर धाव. अवंतर धावीच्या मदतीने वाढ होत फलकावरती 2 धावा आहेत. 2 धावा धोपलकावरती असताना पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली सचिन कांचन. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होते आणि त्याबरोबर आपण पाहतो पुण्याला धीरज जाधव. वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये ते विशाल धारकने टाकला आणि त्यानंतर अवंतर धावीच्या मदतीने वाढ होतीये. वाह, व्हेरी शॉट होतं तिथे मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. लोहगड रॉयल संघाने नाणेफेकचा गोल जिंकला. मी प्रथमतः गोलंदाजी करू असा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी अभद्रित केले मल्हारगड योद्धा संघाला. दोन्ही टीम आपण तयारीमध्ये राहायचंय. पुढे एकदा वाईट चेंडू येईल. वाह, मी सांगितलं होतं धीरज जाधव नावाचं वादळ. इथे षटकाला सुरुवात केली त्यानं. 6 धाब्यांसाठी पलाट होईल. षटकार 6 धाबा. आपल्याला पाहायला मिळाली. व्हाईट चेंडू 9th लेन तिथे आता बिरकटलेले आहे. दुहेरी अंकामध्ये जाऊन धावफलक पोहोचतोय. 10 धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंडू आतापर्यंत टाकत आपण पाहतो 10 धावा धावफलकावरती दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचलाय धावफलक. आपण पाहतो प्रतापगड वॉरियर संघाचा. वेग हवा असेल तर रस्ता बदला आणि यश हवं असेल तर तुम्हाला कामाची बदलावं लागेल मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता कुठेतरी यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला बदल घडवावा लागणार आहे. अंगाचा वेध घेणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्वतःला झोकून दिलं होतं मित्रांनो. सुखरूप घटनेमध्ये जाऊन पोहोचलाय. डॉट चेंडूची घोषणा. दहा धावा धावफलकावरती त्यानंतर आपण पाहतो डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय विशाल धारकचा. त्यानंतर व्हेरी शॉट होतो मित्रांनो. बट वेगाडो डिगून गेलाय स्टेरक्षकाच्या हातामध्ये जाऊन दिसवलाय चेंडू. एक चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला आता पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दोन चेंडू इथे डॉट देताना पाहायला मिळतात. षटकार आलं नव्हतं तिथे थांबवलं धीरज जाधवला. उभा करून ठेवला अक्षरशः जागेवरती. आणि त्यानंतर आपण पाहतो हलक्या तर खेळलेला फटका तिथे मात्र एकदा मिळेल आणि एका धावीच्या मदतीने वाढून धोपलकावरती नजर टाकत आपण पाहतो 11 धावा धोपलकावरती आहेत.
सिंगलच्या सगळ्याला बाडू दोपलकावरती नजर टाकत आपण पाहतो की सचिन कांचन पुढे येतोय. अंगाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतो की डाबा पाय पुढे घेतला होता आणि बॅटने खेळायच्या प्रयत्नात होता ते सचिन कांचन. बॅट साडे चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही. षटकाची होते समाप्ती. एका षटकाचा खेळ संपला. दोपलकावरती धाबा पडवलेले आहेत 11. शेवटचे 42 चेंडू आणि पाडवायच्या अजून 130 धाबा. अकरा धाबा दोपलकावरती असताना तडतो दुसरं षटक टाकण्यासाठी आता पुढे आपण पाहतो जितेंद्र केरिंगला पुढे आणले. स्वतः संघाचे संघमालक पुढे आहेत दुसरं षटक टाकण्यासाठी. डावखुराचा फलंदाज स्ट्राईक मध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र धीरज जाधव. आता इथून पुढे पैठणी शॉटमध्ये सातत्यानं तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी आता इतिहास घडावा लागणार आहे आणि छोटे मोठे तुमचे प्रयत्न पैठणी शॉटमध्ये सातत्यानं तुम्हाला वारंवार इथे आता तुम्हाला ठेवावं लागतील. त्यासाठी तुम्हाला पैठणी शॉटमध्ये असणारी तुमची प्रयत्नशील फलंदाजी किती महत्वाची असेल ही साकडणं खूप गरजेचं आहे. आणि त्या मात्र जितू केरिंगला सुद्धा आसमा दाखवतोय धीरज जाधव. समजलं का तुले? धीरज जाधव म्हणतात मला षटकाचा धावा. दुसरा षटकातील पहिल्या चेंडूवरती ते जितू केरिंगला आस्वाद दाखवलं धीरज जाधवनं. षटकाला एक मजबूत सुरुवात केली पाहिजे तर पुन्हा एकदा चांगला फटका पाहिजे शॉटमध्ये गॅप शोधला डूब पडवलाय आणि आपण पाहतो की सुदर्शन जयप्रकाश चौधरी नवनिर्वाचित विद्यमान सदस्य पंचायत समिती आबिल यांच्या बोर्डवरती जाऊन चेंडू हाताळलाय. सडसडी चौकारील 4 धावा. काय फटका मैदानाच्या आतमध्ये गुडघा टेक तमाशा देख थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा बाहेर. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी धडका. बी हिट मोठा हिट होता तिथे धीरज जाधवचा षटका साधावा. डीजे सोळा धावा खर्च केलेले आहेत. बागडा ठरतो इथे पावित्राडो. आता धीरज जाधव मैदानाच्या छातमध्ये आता थांबायला तयार आहे. त्याची बॅट मैदानाच्या छातमध्ये तळपते आणि त्याचबरोबर आपण पाहतो इथे डाबाला पुढे घेऊन जाण्याचा एक चांगला प्रयत्न मैदानाच्या छातमध्ये शोधतोय. काही फलंदाजी मैदानाच्या छातमध्ये बढावं लागेल. बरोबर तो आपण पाहतो पुन्हा एकदा चांगला चेंडू मैदानाच्या छातमध्ये. इथे मात्र बोटी चूक घडली आणि इथे थांबावं लागेल. डा थांबाला डा सूर्य डा थांबाली डा धारा. सचिन कांचन या वादळाला कोटून किनारा आणि त्याचबरोबर आपण पाहतोय क्रिकेट बदल्या आत्महत्या घडली. आता सचिन कांचन थांबतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. इथे मात्र आपण पाहतो 2 महाराष्ट्र पोलीस समोरासमोर. सागर दादा पवार आपण या ठिकाणी सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेले आहात. आपलं देखील स्वागत करतो. 27 धावा धोपलकावरती असताना इथे मात्र आपण पाहतो 2 महाराष्ट्र पोलीस आता सुपर मैदानाच्या आतमध्ये असतील.
त्यानंतर धीरज धीरज जाधव डीप लॉंग ऑन फोडला तिथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शिवछत्रपतींचा छावा बीडतील 6 धावा बिग सिक्सर षटकार यश प्राप्त करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चाललेला त्याचा मोठा परिश्रम आपल्याला पाहायला मिळतोय एक मोठी चिकाटी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता त्यावेळेस सांगितलं होतं या फलंदाजाची स्ट्रेंथ काय आहे आणि शेवटपर्यंत कशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे हे पाडव सुद्धा तितकं महत्वाचं असेल आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाबिताडू 9 चेंडू खेळताना 29 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत ही ताकद तो मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं प्रस्थापित करतोय आणि ते मात्र पाहूया डाबा पाय पुढे घेत आपण पाहतो परंतु वाईट चेंडूची घोषणा अबंतर धाव 34 धावा धोपलकावरती खूप मजा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे 1.5 षटकाचा खेळ संपत असताना धोपलकावरती 34 धावा आहेत इथे मात्र धीरज जाधव वाह षटकार 6 धावा राहुल दादा कोतवाल आपणही या ठिकाणी उपस्थित होते आपलं देखील स्पर्धेच्या डेब्यूतांडू स्वागत करतो 40 धावा धोपलकावरती मित्रांनो आपण पाहतो की आता तिसरं शेडर टाकण्यासाठी आता पुढे आणलं जात आहे विजयजी तांबे यांच्याकडून आपण पाहतो की आर्या तांबेसाठी प्रत्येक विकेटला 1000 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे मित्रांनो आपण पाहतो की खऱ्या अर्थाने एक चांगली संकल्पना या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळते रिव्हर्स पुलचा फटका त्याच बरोबरीच आपण पाहतो संदीप लोखंडे एका हाताने जलदीचा प्रयत्न होता एक धाव घेतली आहे आणि ते मात्र एका धावेच्या पद्धतीने बाडू धोपलकावरती 41 धावा आहेत आपण पाहतो की आर्या तांबे एकमेव खऱ्या अर्थाने आपल्याला एकमेव मुलगी खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळते आर्याचं कौतुक करणं तेवढं कमी राहील कारण की खऱ्या अर्थाने तेवढे एक मोठी धाडस आपण पाहतो या स्पर्धेमध्ये केलेलं आहे परंतु वाह काय चेंडू टाकण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला होता आर्या तांबेचं कौतुक करावं लागेल बोटा फटका खेळायचा प्रयत्न होता धीरज जाधव बॅट वर चेंडू येऊ शकला नाहीये गती परिवर्तन पाहायला मिळतो इथे बॅटची कडा घेतली चेंडूला आणि त्यानंतर आपण पाहतो की जागेवरती जाऊन चेंडू थांबलेला आहे इथे मात्र चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला आर्या तांबेचा कौतुक करावं लागणार आहे विकेट साठी 1001 रुपयांचं पारितोषिक आर्या तांबेसाठी असेल विजयजी तांबे यांच्या माध्यमातून एक्केचाळीस धावा धोपलकावरती असताना इथे मात्र पुन्हा एकदा पाहूया डवकुरे त्याचा फलंदाज स्ट्राईक वरती वा व्हेरी शॉट होतो तिथे मात्र स्लोअर लेनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकलेला आहे आर्यासाठी एक जोरदार टाळी होऊन जाते मित्रांनो काय चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकते मित्रांनो तिचं कौतुक करणं तेवढं कमी राहील सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करते आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत 3 चेंडू मध्ये फक्त 1 धाव तिने खर्च केलेले आहे आणि खऱ्या अर्थाने तिचं अस्तित्व खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तरी ते मैदानाच्या आतमध्ये ते दाखवून देते आपल्या गोलंदाजाच्या माध्यमातून 41 धावा धोपलकावरती असताना इथे मात्र फ्लोरलेचा चेंडू खरपूस समाचार आणि थेट फेकून दिला चेंडू सीमारेषा पार धावा भिडतील 6 षटकार
40 धावा धोपलकावरती आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा अत्यंत दूरवरचा लांबवरचा येणारा डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर टाकून दिला धीरज जाधवनं. बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी धडका बी हिट मोठा हिट होता षटका 6 धावा. चौदा चेंडू 47 धावा आतापर्यंत इथे धीरज जाधवनं बनवलेले आहेत. एक जोरदार टाळी होऊन जाऊ दे मित्रांनो. काय कमालीची केळी साकारतोय. 100 धावा इथे पूर्ण केला आणि सामना जिंकून दिला ना. तर महाराष्ट्र पोलीस इथे मात्र इथे पुन्हा एकदा षटकार इथे आता 50 धावा पूर्ण करतोय धीरज जाधव. एक जोरदार टाळी. तीन षटकाचा खेळ संपत 59 धावा बनवलेले आहेत. आपण पाहतो की 100 धावा इथे पूर्ण केल्या धीरज जाधवनं आणि सामना जिंकून दिला ना. तर महाराष्ट्र पोलीस अमित साळुंके यांच्या माध्यमातून धीरज जाधवसाठी 10,001 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की स्वतः संघाचे संघ मालक यांच्याकडून 101 धाव बनवली तर 1,001 रुपयांचं पारितोषिक विकासदादा दौंडकर यांच्या माध्यमातून असणार आहे. ब्याऐंशी धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी प्रतापगड वॉरियर्स. 30 चेंडू 82 धावेंची गरज आता जिंकण्यासाठी इथे शिल्लक राहिलेले आहे. चौथ्या षटकाला होते सुरुवात आणि आता चौथं षटक टाकण्यासाठी आता विडो साठेला पुढे आणलं जाते. चेंडू 82 धावेंची गरज असताना विडोसाठी आता चौथं षटक टाकण्यासाठी पुढे आला आणि त्यानंतर स्ट्राईक वरती महाराष्ट्र पोलीस सभी काकडे उभा असेल. याही फलंदाजाकडे मोठी स्ट्रेंथ आहे, मोठी ताकद आहे आणि 2 महाराष्ट्र पोलीस समोरासमोर मैदानाच्या आतमध्ये संघासाठी लढताना पाहायला मिळत आहेत. इथे मात्र वाईट चेंडूची घोषणा. अवंतर धावीच्या पद्धतीने धोपलकावरती वाढ होती. 60 धावा प्रतापगड वॉरियर्स संघाची इथे पूर्ण होत आहेत. तर रिव्हर्स पूल फटका खेळण्याच्या प्रयत्नात राहिलाय सभी काकडे. बॅट साठी चेंडूचा संपर्क होऊ शकला नाही मित्रांनो. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला विडो साठेचा. 60 धावा धोपलकावरती स्थिर असताना इथे मात्र पाहूया तिथे फटका चुकीचा निवडलाय. टिपला झेल आणि फलंदाज होतो फेल. मनोज लोडारी चेंडूच्या खाली फलंदाज बॅक टू द डगआउट.
60 धावा धोपलकावरती असताना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आता थोडीशी वेगळी परिस्थिती पाहायला मिळते. 28 चेंडू 81 धावांचं टार्गेट अजूनही सामना जिंकण्यासाठी शिल्लक असेल. डू बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आता नंदू लोंढेला पुढे आणलं जाते. नंदू लोंढे सुद्धा आपण पाहतो की एक मोठा इथे मात्र संदीप लोखंडे कोणतीही चुकी काढणार नाहीये. काय जेल मैदानाच्या आतमध्ये शॉट पॉइंटला टिपला तिथे अपलातून आणि ते मात्र बॅक टू बॅक दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं पारितोषिक राहील. आपण पाहतो की आता दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड बॅट्समन असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं लेफ्ट हँड डावखुरा त्याचा फलंदाजाला मोठं एक स्थान असतं पहा मित्रांनो. आणि ते स्थान मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे इथून पुढे पाहूयात. इथे मात्र हॅट्रिकची संधी होती त्यानंतर मोठी चूक घडली आणि त्याचबरोबर वाईट फ्लॉस येत होती ते सडसडी चौकार 4 धावा. सत्तावीस चेंडू आणि त्याचबरोबर आपण पाहतो 76 धाब्यांची गरज. वाईट चेंडू आलाय. हॅट्रिकची संधी होती पहा मित्रांनो. आपण पाहतो की खऱ्या अर्थानं संधीचं सोड करता आलं नाहीये. एक थोडासा खराब चेंडू मैदानाच्या शॉटमध्ये विंडो साठेचा पाहायला मिळाला. 5 धावा आले तिथे वैयक्तिक 65 धावा धोपलकावरती लागलं जात आहे. त्यानंतर आपण पाहतो पुढे एकदा पुढील चेंडू त्यानंतर इथे मात्र चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. कोणताही खेळाडू नसेल तिथे चेंडू वेग डायरेक्ट यश एका दिवसात मिळत नाही. ते रोजच्या छोट्या प्रयत्नातून घडत असतं. जे लोक हार मानत नाहीत तेच इतिहास घडवतात. अडचणी आल्या तरी स्वतःवरती विश्वास ठेवा कारण तुमच्यात कल्पनेतून जास्त ताकद खऱ्या अर्थानं मिळत असते आणि ती ताकद तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे आता प्रस्थापित करावं लागेल. आणि आता तुम्हाला संघासाठी मैदानाच्या आतमध्ये यश मिळवायचं असेल ना तर तुम्हाला इथे इतिहास घडवावा लागणार आहे. 69 धावा. वा ब्लॉक टाकला चेंडू एअरकोर पाहायला मिळाला तिथे अक्षरशः बुंद्यामध्ये सोडला होता. आपण पाहिलं तर लेग बायची सिंगल येईल आणि सिंगलच्या संख्येनं धोपलकावरती वाढ होती. 70 धावा धोपलकावरती आहेत. 3.5 षटकाचा खेळ संपत असताना आपण पाहतो की आता स्ट्राईक वरती डावखुऱ्या त्याचा फलंदाज 12 टोपली धीरज जाधव पाडी करतायत प्रतीकडे. आणि रिव्हर्स पुलचा फटका सजवला तिथे आणि 4 धावा मिळतील. समजला का तुले धीरज जाधव बनते भले 4 धावा चौकार.
प्रतापगड वॉरियर्स या संघानं स्पीडअप करा मित्रांनो. आणि आता इथून पुढे येणाऱ्या 4 षटकामध्ये 67 धावा बडवायचे आहेत. म्हणजे आपण पाहिलं तर 2 बॅटरसाठी अवघड असं काही नाहीये. केलं तर सर्व सोपं आहे, नाही केलं तर काहीच नाही. त्यासाठी तुम्हाला बैठकीच्या आतमध्ये काहीतरी थोडासा फेर बदल बैठकीच्या आतमध्ये करावा लागणार आहे. अ 24 चेंडू 67 धाब्यांची गरज आता इथून पुढे जिंकण्यासाठी असेल. 5व्या षटकाला सुरुवात होतीये. वा इथे मात्र साहिल माडिक साबलाट महाराष्ट्र पोलीस विजय तुकाराम कांचन यांच्या बोर्डवरती जाऊन चेंडू बोर्डवरती चेंडू जाऊन हाताळलाय. येत होती तिथे एक ब्रँडेड हिट होता तिथे षटकाचा धावा. पहा मित्रांनो 80 धावा धोपलकावरती तिथे आता ट्विस्ट निर्माण होतोय सामन्यामध्ये. शेवटचे 23 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायची 61 धावा. इथे मात्र चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवलाय. परफेक्ट रेडिकल देखणा राजेश शाही धडक होता तिथे. साहिल माडिकच्या बॅट मधून येतो एक षटकार पाठोपाठ चौकार 4 धावा. नावाचं वादळ इथे आता घोंगावायला सुरुवात केलेली आहे. इथे थांबायला तयार आहे कारण की स्वतः संघाचं कप्तान आहे. मोठी जबाबदारी त्याच्यावरती असणार आहे आणि ती जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये पाहूयात कशा प्रकारे आता इथून पुढे सार्थ ठरवलं पाहूयात. 50 धावा पूर्ण केले तर संध्या IPL यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे पारितोषिक असेल. इथे मात्र वाईट चेंडूची घोषणा मुख्यपंच कळवतोय. धावत धाबीच्या पद्धतीने बाद होते धोपलकामध्ये 85 धावा. शेवटचे 22 चेंडू 56 धाबींची गरज. यशस्वी होण्यासाठी वाट बघावी लागते पण वाट बघत असताना प्रयत्न सुरू ठेवायचा असेल मित्रांनो. किती महत्वाचे असतात आणि त्यानंतर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी प्रयत्न तुम्हाला इथे प्रयत्नशील ठेवावा लागणार आहेत. इथे मात्र बॅटफूट व्हायचा चेंडू बॅट वरती चेंडू शकला नाहीये. गती परिवर्तन करत लागणारा चेंडू जितेंद्र केरिंगचा पाहायला मिळाला. शेवटचे 21 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 56 धावा. त्यानंतर पाहूयात डायरेक्ट हिट केला तिथे. डायरेक्ट हिट पाहायला मिळाला परंतु इथे मात्र 2 धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असेल. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला तिथे बडोज लोणारी एक चांगला चेंडू त्याने कव्हर केलाय. डकार कळवला तिथे पावित्रा डबल 88 धावा धोपलकामध्ये शेवटचे 19 चेंडू आणि पडवायचे 53 धावा. एकोडी चेंडू 53 धावेंची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिलेले. धीरज जाधव नावाचं वादळ अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 16 चेंडू खेळत त्यानं 57 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत. ही ताकद त्यानं मैदानाच्या आतमध्ये ठेवली. इथे मात्र फाबिया झेल टिपलाय. ना थांबवला ना सूर्य ना थांबवली ना धारा.
या वादळाला कुठून खेळणार आणि ते मात्र दाबा आपण पाहतो की दौंडचा कृष्णा बडू खऱ्या अर्थानं परिचित असणारा दौंड तालुक्यातील एक स्टार खेळाडू रोहन गरताडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मी प्रथमतः UKNPL 2026 स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. शेवटचे 18 चेंडू 53 धावीची गरज. वेगळी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली कारण की आपण पाहतो की कुठेतरी आता धीरज जाधवला थांबायचं होतं परंतु चुकीचा फटका मैदानाच्या आतमध्ये निवडला आणि त्यानंतर आपण पाहतो की प्रतिस्पर्धी सकल एक मोठा त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये ठरलेला आहे. पुढील सामन्यामध्ये आपण पाहतो की अशोक रेवटकरला आपल्याला पाहायला मिळेल. 88 धावीची गरज असताना बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्यमंत्री इथे कळवत आहेत. या षटकामध्ये साहिल वाडिक तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रवी यादव किती धावा बनवण्याचा निश्चित प्रयत्न राहणार आहे. स्वतःमध्ये परिवर्तन घडवायला सुरुवात केली की आयुष्य नव्यानं घडत असतं परंतु परिवर्तन घडवायचं असेल ना तरी ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये स्वतःला कुठेतरी सिद्ध व्हावं लागणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध कराल तर जग तुम्हाला आपोआप प्रसिद्ध करेल परंतु त्या अगोदर तुम्हाला स्वतःला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध व्हावं लागणार आहे. वाह चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये शॉट पाहिलं मध्ये एकदा मिळाली आहे. एका धावीच्या पद्धतीने वाढू धोपलकावरती नजर टाकते. 90 धावा धोपलकावरती मित्रांनो. मल्हारगड योद्धा टीमला विनंती राहील आपली आता पिंगीलोट जमा करायची आहे. लिस्ट आपण आता जमा करा स्कोर जवळ. 89 धावा धोपलकामध्ये असताना आपण पाहतो आता सामन्याचं पुढे 21 बदललं तर ते 17 चेंडू शिल्लक आहेत. एकूण इथून पुढे 52 धावा बनवायच्या आहेत. षटकात चौकाराच्या आतिषबाजी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. विशाल दारकचा पुढील चेंडू फ्लोलेचा चेंडू मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये घडली आणि चुकीचं रूपांतर धावेत होता पण पाहतो मुख्यमंत्री कळवत तिथे व्हाईट फ्लॅग परंतु तिसऱ्या मुख्य पंच कळवतोय बिमर आहे का ही पाडी करण्यासाठी आता तिसऱ्या पंचाकडे मागणी केलेली आहे आणि आता तिसरे पंच कळवतील योग्य तऱ्हेने आपल्यापर्यंत काही क्षणामध्ये. सतरा चेंडू 47 धावेची गरज. फ्रेडचा पुढील चेंडू रवी यादव बॅट मध्ये चेंडू शकला नाहीये. अक्षरशः आपण पाहतो की ब्लॉक मध्ये तिचा चेंडू सोडला होता तो विशाल दारक डॉक आणि आता इथे आपण पाहतो डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला तर सामन्याचं पुढे 21 बदललं जाते. शेवटचे 16 चेंडू 47 धावेची गरज. 16 चेंडू 47 धावा. आपण पाहिलं की मैदानाच्या आतमध्ये पाबिताडो अविनाश आंबळेची सुद्धा एक नेत्रदीपक खेळी मैदानाच्या आतमध्ये राहिली होती
नवत्याचं होतं करून टाकलं त्यानं. शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला आणि तिथे त्यांची चिकंटी मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिली, मोठी दबक दाखवली. धाडस त्याच्यामध्ये होतं आणि ते धाडस मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत थांबला. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो संघाला कुठेतरी सिद्ध करून दाखवण्याची एक तयारी त्यानं शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये करून ठेवली आहे. ते धाडस त्यानं मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलं संघाला आणि तिथे मात्र सामना जिंकलाय. इथे मात्र रवी यादव डेंजर झोन मध्ये होता, परंतु नशिबानं दिलेली साथ आणि आपण पाहतो की सुखरूप घट्ट्यामध्ये जाऊन पोहोचलाय. आपण पाहतो की डेम तिथे अक्षरशः लागलं असतं तर आपण पाहतो की रवी यादवला थांबावं लागलं असतं. पंच्याण्णव धाबा धोपलकावरती असताना इथे मात्र आपण पाहतोय पामिताडू सिंगल आली आहे. शेवटचे 13 चेंडू शिल्लक आहे, 46 धाबा बनवायच्या आहेत. साहिल माडिकांना सामना जिंकून दिला तर आपण पाहतो की 3,333 रुपयांचं पारितोषिक जयदादा कांचन यांच्या माध्यमातून असेल. आणि इथे मात्र एक धाव, शेवटचे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी बनवायचे 45 धावा. आपण पाहतो की या मुंबईला कुठेतरी आता धीरज जाधव असणं किती गरजेचं होतं पामिताडू. कुठेतरी आता त्याची उडी होती ते भासतीये मैदानाच्या आतमध्ये, परंतु आपण पाहतोय त्या मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी आता थोडीशी पूर्णपणे आता सामन्याची परिस्थिती ते बदलली जाते. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे आता इथून पुढे 45 धावा. ड्रिंक ब्रेक असेल. 12 चेंडू 45 धावेची गरज असताना सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत उद्योजक सन्माननीय किरण दादा भंडारी. आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आपलं देखील स्वागत करतो. आपल्या सभेत असणारे अमित दादा कांबळे आपलं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करतो. आणि त्याचबरोबर जय्यत मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे 45 धावा. शहाण्णव धाबा धोपलकावरती आहेत. 12 चेंडू 45 धावींची गरज असताना आपण पाहतो आता इथे प्रत्येकी तुम्हाला षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये इथे वारंवार खेळावं लागणार मित्रांनो. आपण पाहतो या ठिकाणी आता टाइम ऑफ होतोय पा, टायमिंग संपलेला आहे. 38 मध्ये खेळाडू घ्या, 38 सर्कल मध्ये खेळाडू आता घेतला जाईल, पॅडलाइज केलं जाते. आतापर्यंत आपण पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आता इथे टायमिंग संपतोय. साहिल माडिक यांनी सामना जिंकून दिला तर जयदादा कांचन अथर्व दादा कुंजीर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. शेवटचे 11 चेंडू 43 धावीची गरज.
आपण पाहतो की अजूनही 4 मिनिटं आपल्याकडे आहेत एक इनिंग्स आपण पाहतो की एक षटक टाकण्यासाठी आणि ते 4 मिनिट संपले ना तरी आपल्याला पेनलाइज केलं जाईल 38 सर्कल मध्ये खेळाडू घेतला जाणार आहे याची नोंद असू द्यात एक चांगला चेंडू पैठणा शॉट मध्ये आपल्याला इथे पाहायला मिळाला विनोद सांटे यांचा आणि त्यानंतर आपण पाहतो की गती परिवर्तन करत टाकणारा चेंडू होता पहा कष्ट प्रामाणिक असले की देव नीतीपेक्षा जास्त देत असतो पहा परंतु तुम्हाला पैठणा शॉट मध्ये आता इथे कष्ट प्रामाणिकपणे करावं लागेल आणि ज्यावेळेस तुम्ही कष्ट पैठणा शॉट मध्ये प्रामाणिकपणे कराल त्याचं फळ तुम्हाला आपोआप मिळून जाईल परंतु प्रयत्न तुम्हाला पैठणा शॉट मध्ये प्रामाणिक करावं लागणार आहेत डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न पैठणा शॉट मध्ये राहिला होता तिथे मात्र चुकीची फेकी होती तिथे 2 धावा कंप्लीट होत पलकावरती नजर टाकेल आपण पाहतो 100 धावा पूर्ण होत आहेत 100 धावा आतापर्यंत पैठणा शॉट मध्ये प्रतापगड ऑरियस संघाने बनवलेले आहेत शेवटचे 9 चेंडू 41 धावेची गरज परंतु इथे मात्र बोटा फटका खेळायचा प्रयत्न त्याचबरोबर इथं फेकी आता रवी यादवला थांबावं लागेल आणि फलंदाज होतो बाद और 100 धाबा धोपलकावरती पूर्ण असताना पैठणा शॉट मध्ये आकाश जाधव येतो नॉन स्ट्राईकला और शेवटचे 8 चेंडू 41 धाबा या षटकातील 2 चेंडू किती महत्वाचे असणार आहेत आपण पाहतो की जर तच सप्रेशन पैठणा शॉट मध्ये आता शिल्लक राहिलेला आहे इथे मात्र वा फ्लाइट प्रयत्न चांगला होता तिथे आणि जेल सुटतोय एक बोट हिट पाहायला मिळतोय साधा षटकार ची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे असणार आहे श्रीश कांचनला पुढे आणलं जातं आणि त्यानंतर श्रीश कांचन पावियात 6 चेंडू मध्ये आता किती धावा इथे खर्च करणार आहे स्ट्राइक मध्ये पाहिलं तर साहिल माडिक असेल 6 चेंडू 34 धावेची करत असताना वाईट चेंडू अवंतर धावेच्या मदतीनं सामन्याचं इक्वेशन बदललंय 6 चेंडू 33 धावा एक चांगला फटका पैठणाच्या आतमध्ये सजवला होता आणि आकाश जाधव आपण पादोडीच्या जोर मध्ये होता पहा त्यानंतर नकार कळवला तिथे स्वतः गप्पा साहिल माडिकडं कोणती धाव असणार आहे सामन्याची 21 बदलला जात आहे शेवटचे 5 चेंडू आणि बडवायचे 33 धावा 5 चेंडू 33 धावा इथे मात्र तुम्हाला पैठणाच्या आतमध्ये या स्पर्धेतला इतिहास घडवायचा असेल ना तर तुम्हाला मोठ्या फटक्यांचा शोध घ्यावा लागणार आहे
अपलोलेचा चेंडू तिथे मात्र एक चांगलं फीड होताना पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू 33 धावांची गरज. त्यानंतर आपण पाहतोय ते मात्र एक धाव. शेवटचे 3 चेंडू 32 धावांची गरज असताना आकाश जाधव होता स्ट्राईक मध्ये असेल. इथे मात्र प्रतापगड ऑरियस गड साबडा आता इथे मैदानाच्या आतमध्ये सोडून दिलेला आहे. कारण की वेगळी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. ज्यामुळे धीरज जाधवचा झेल टिपला तिथून पुढे आपण पाहतो की साबड्यामध्ये थोडंसं ट्विस्ट निर्माण झालं आणि आपण पाहिलं तर डो चेंडूची घोषणा बुकेमध्ये कळवतोय. बिपा चेंडू खूप उंचीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिरीज कांचेचा पाहायला मिळाला आणि ते मात्र आता शेवटचे 33 चेंडू 31 धावांची गरज. त्यानंतर इथे गुडघा टेकत एक चांगला फटका. आकाश जाधव जेल सुटतो तिथे. अपरीडचा चेंडू होता आणि त्यानंतर आपण पाहतो की झेल सुटला तिथे. 2 चेंडू 30 धावांची गरज. 111 धावा पलकावरती असताना एक आपण पाहतो की बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळाली. 32 चेंडू 104 धावा तिथे पडवल्या विशाल धारकडं. आणि कुठेतरी आपण पाहतो की आता सामन्यावरती एक बसू पकड ठेवा. सामन्याकडे आता विजयाची वाटचाल इथे होताना पाहायला मिळते. एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक आहेत लहान मुलांनो. एक चेंडू 30 धावांची गरज असताना आणि शेवटच्या चेंडूवरती विशाल साहिल माडिकने खेळायला एक चांगला फटका होता. तिथे चौकार आलाय आणि ते मात्र 26 धावा रोखून सामना जिंकला. इथे पडाळा पॅन्थर्स संघबालक विजय मावतुपे आणि महाराजा ज्वेलर्स यांच्या बालकीचा असणारा पडाळा पॅन्थर्स संघानं जिंकलेल्या संघाचं स्वागत करतो. पराभूत संघाचा आभार आणि सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला जातो इथे विशाल धारक. 32 चेंडू 104 धावांची नेत्रदीपक खेळी साकारली आणि या स्पर्धेतला एक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. एक इतिहास